तर मंडळी बघताय आपल्या इथे जांभळं आपल्याकडे भेट आलेली आहेत आणि आज आपण बघणार आहोत. आई एक जांभळांची आपल्याला एक छोटीशी डिश दाखवणार. डिश किंवा काय बोलता येईल डिश, सरबत बनवू शकतो आपण. डायबिटीज साठी पावडर बनवू शकतो. आता हे बियांची पण सुकून पावडर बनवतो आणि आता ह्याचा ज्यूस पण काढू शकतो आपण. अच्छा. हे साफ करून आता हे बघायचे. ह्याच्यात दोन प्रकारचे जांभळ आहेत. हे मोठं पण जांभूळ आहे, ही मोठी जांभळ आहेत आणि छोटी पण आहेत. ही छोटी आहेत ना ती गोड लागतात जास्त, ही पण गोड आहेत पण त्याच्यापेक्षा ही बारकी गोड लागतात जास्त जांभळ. अच्छा. त्याचं आता आपल्याला भेट आली ना, मग आपण त्याचं आता सरबत आणि याची पावडर पण करू शकतो. पावडर आपल्याला चेहऱ्याला पण लावायला होते कधी, म्हणजे जखम झाली जखमीला पावडर, बियांची पावडर लावतो म्हणजे आपण पावडर टाकतो. आता हे साफ करायचं बघ कसं. अच्छा. हे आपण बिरडा कसं सोलतं माहित आहे ना, हे बघ हे बिरडा सोलतं ना, हे काढायचे असे सोलाचे आणि सगळं ह्याच्यात काढायचं ते गळत्याचा. ह्या बियांचा पण नंतर आपण बिया पण त्या धुवून घेऊ परत. ओके. ह्या बिया आपण काढून ठेवतो ते पण धुवू आणि हे आता मिक्सरला आपण बारीक करू आणि मग ते गाळून हे आता ज्यूस निघतोच आताच बघ किती. हे सगळे पावडर, हे बियांची पावडर वेगळी आणि हे असं आहे ना ज्यूस काढून पण ह्याची पावडर नंतर सुकवून करतात. अच्छा, म्हणजे हा डायरेक्ट ज्यूस पण पिऊ शकतो आणि कशात ऍड करून पण पिऊ शकतो आणि कधी. आता आपण कोकम सरबत कसं सोडा घेतो, परत ह्याच्यात आपल्या लिंबू सरबत त्यात थोडं टाकून त्याच्यात पण टाकू शकतो असं आणि हे करतो. आता हे केलं का तुम्हाला मग मिक्सरला लावून दाखवते. मग ह्याच्यावर हे काढतो, गाळून काढायचं आणि हे स्टोअर पण करू शकता तुम्ही. फ्रीजर मध्ये आपण ठेवू शकतो आणि जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा काढू शकतो. ओके. म्हणजे स्टोअर केलं का आपल्याला कधी पाहिजे तेव्हा घेता येईल. अच्छा, असं आहे का. म्हणजे त्यासाठी काय लागत नाही जास्त इन्ग्रेडियंट्स, फक्त जांभळं आणि आणि कोणाला कसं हे मधमाशी आली याच्यावर. तर कसं काय म्हणजे इन्ग्रेडियंट्स काय लागतात, फक्त जांभळं आणि तुला आपल्याला साखर पाहिजे असलं तर डायबिटीज साठी पप्पांना आता म्हणजे दिलं तरी आपण, पप्पा साखर नाहीच खात तसं. अच्छा, म्हणजे नॅचरल त्याचं जे फ्लेवर आहे ते. आणि हे साखर टाकून पण तू खाऊ शकते किंवा आपण त्याचा जाम बनवू शकतो. जाम बनवू शकतो. ओके. ब्रेडला लावून खायला, चपाती बरोबर खायला तो पण जाम बनवू शकतो आपण असं. आणि असं काय हे नाही की कुठल्या सीझनला खायला पाहिजे किंवा काय असं काय नाही. असं काय आता ह्या सीझनला भेटतात, आता ह्या सीझनला भेटतात म्हणून ह्यावेळेला कसं अजून पाऊस नाही पडला म्हणून ते भिजलेच नाही म्हणजे मग खराब होतात ना. हे थंडच पियाचं किंवा थंडच आपण जॅम वगैरे जर बनवलं तर थंड वगैरे आपण हे खाऊ शकतो आता गरमीच्या ह्याच्यात. जॅम आपण ब्रेडला लावून खातो ना. ओके. आणि हे सरबत पाहिजे तर कोणाला साधं पाण्यात पण करता, थंड पाण्यात, छोट्यासा वेलकम ड्रिंक म्हणून आपण देऊ शकतो. ओके. म्हणजे कोणाला साठवून ठेवायचं ना. आता कोणाची पद्धत वेगळी असते, बनवतात लोक बनवतात. आणि ह्याची आय गेस वड्या पण बनवतात. वड्या पण बनवतात. आपण कोकणात वड्या पण बनवतात. जसे काय आंब्याची आपली ती वडी जे बनवतो आपण, आंब्याचं जे सगळं असं सार काढून आंबा वडी बनवतो, तसेच ह्याचे पण वड्या बनवतात. तुला मी काय दाखवते आता ते तिथे बघ हे केलेलं आहे. हे डिश तिथे आहे बघ. ओके. हे दाखवतो तुला. आणि ती बाजूला दुसरी डिश पण आहे ती बघ. आता हे बिया आहेत. आता ह्या बिया सुकत ठेवलेल्या मी. आता ह्या बिया सुकल्यात आणि मग त्या मिक्सरला लावून त्याची पावडर करायची आणि हे याचा ज्यूस काढून हे बघ कसं झाले. हे पावडर झाली. पावडर झाली. तू थोडस खाऊन बघ म्हणजे काय त्याची टेस्ट लागते कशी बघ. ओके. आपण आवळा काय मुखवास सेम तसं. आता आवळ्याची आपण आवळा पण टाकला ना तरी पण तो आपल्याला सुका असं एकदम फ्लेवर्ड येते आणि फ्लेवर त्याच्यात जांभळाचं येते मस्त. हे आता सुकवली पावडर आपण. आता हे पण असंच करणार. हे आता ज्यूस काढून हे तर परत आपण सुकून ठेवणार ते. ओके. आता मिक्सर लावून मग तुम्हाला त्याचा ज्यूस काढून दाखवते आता. ठीक आहे चल. तर मंडळी आताच आईने ते मिक्सरला सगळं ग्राइंड केलं त्याच्यात कसं पेस्ट ती तयार झाली. पेस्ट म्हणजे असं ते लिक्विड तयार झालं. लिक्विड झालं ते जाड आहे. आपल्याला थोडंसं पाणी टाकतो आपण.
आता हे काय करायचं? हा ज्यूस आता ही वरचं सगळं पावडर निघेल ना ती, ते सगळं पाणी त्याचं म्हणजे काढून घ्यायचं, सगळं रस जो आहे तो, आणि मग उन्हात सुकत लावायचं. हा म्हणजे तर रस काय की रस आपल्याला ह्याला होईल तो ज्यूस बनवायला. मग आता तो रेडी आहे ज्यूस. तो कशा येतं आपण काही ऍड करून आपण तो ड्रिंक करू शकतो. तुम्ही साखर टाकून ठेवलात तरी चालेल किंवा तसंच फ्रीज मध्ये. आणि हे जे आता जी पेस्ट तयार झालेली आहे ती जर आपण उन्हात टाकायची आणि मग आपण खायला किंवा कशात टाकायला, म्हणजे काय स्वीट डिश बनवली किंवा स्वीट्स काय असेल तर त्याच्यात ते हा तर बघताय मंडळी असे काय काय मस्त मस्त असे वेगळे वेगळे असे प्रकार आहेत, डिशेस आहेत. आणि ज्यूस पण होतोय, म्हणजे आपल्याला ज्यूस पण भेटतोय, त्याचा जो रस निघतोय तो. आपण भांड थोडं धुवून पाणी थोडं टाकायचं, म्हणजे ते जर अशी पाणी टाकतो फिल्टर असं. आणि मी तसंच बोललो, जसं रस पण निघतो जो आपण ज्यूस वगैरे म्हणून यूज करू शकतो पियाला वगैरे, वेलकम ड्रिंक किंवा कुठल्याही आपल्या असं ड्रिंक्स म्हणून. कापडाने गाळलात ना तर साफ पाणी निघून जाईल, जास्त निघेल. आणि ती पेस्ट जी आता ही झालेली आहे तयार, ती आपण कशातही स्वीट डिश बनवा तुम्ही किंवा टॉपिंग स्प्रेडिंग त्याला वगैरे तुम्ही यूज करू शकता. तुम्ही आईस्क्रीम खा, जसं मगाशी आई बोलली जॅम वगैरे ब्रेडला स्प्रेड करून आपण मस्त खाऊ शकतो. हे फ्रीज मध्ये ठेवू शकतो असं पेस्ट, म्हणजे गार एखाद्याला आवडत असेल तर गार खाऊ शकतो आता गरमीचं. अच्छा, हे जास्ती दिवस राहू शकतो. अच्छा, फ्रीजर मध्ये ठेवलं तर जास्ती दिवस. छोट्या क्यूब्स केल्या ना, हा बर्फाच्या, मग त्या पण आपण यस यूज करू शकतो. फक्त एकदम क्विक लोक बनवतात ना ते, असेच प्रकार असतो. क्विक आणि इझी अशी एक छोटीशी डिश आपण बनवू शकतो. डिश पण नाही पण असं एक बोलू शकतो डेझर्ट प्रकार आहे हा, असं स्वीट म्हणून आहे. आणि जो सीझनल असा बोलू शकतो. बिया पण काढलेल्या ना मगाशी, त्याच्यातून आपण त्या धुतल्या, त्यातलं पाणी धुवून मग घेतल्या. अच्छा. आणि आधी आपण ना मगाशी सांगितलं नाही ते कोणती जांभळं घेतली ना, ती जांभळं आपण याच्याने मिठाच्या पाण्याने धुवून घेतली होती. म्हणजे कधी कधी त्याच्यात किडलेलं पण असतं. अच्छा, मग ते निघून जातं. मीठ पाण्यात टाकून ठेवलेलं त्याच्यात मिठाच्या पाण्यात. बघताय तुम्ही अशी पेस्ट एकदम झालेली आहे ती, आणि खालती रस आलेला आहे बघा, प्युअर रस असा आहे जो काही ऍड नाही आहे आर्टिफिशियल, त्याच्यात काही फ्लेवर्ड वगैरे नाही आहे पूर्ण. ते बघा, बघताय अजून निघेल याच्यातून, अजून निघेल. पण एक तुम्हाला दाखवण्यासाठी आम्ही थोडस असं रस काढला. आता हा ज्यूस झाला, हा तुम्ही डायरेक्ट पण आता पिऊ शकता ऍक्च्युअली मध्ये. हे चांगलं आपल्याला शरीराला चांगलं सीझनल म्हणून. आणि पाहिजे तर तुम्ही त्याच्यात काही, ज्याला सोडा आवडतो सोड्यामध्ये ड्रिंक्स वगैरे, मोजितो वगैरे बनवू शकतो. ते मोजितो फ्लेवरचा वेगळा, काही आपण बनवू शकतो. किंवा काही तुम्हाला जे आवडेल, हे दुधात टाकून वगैरे मिल्कशेक किंवा नाही ना. आईस्क्रीम वरती टॉपिंगला आपण काय पेस्ट किंवा काहीतरी असं हे थोडस रस बेस ट्राय करू शकतो. हे ऑलरेडी बनवून ठेवलेलं रस, हे ऍक्च्युली पप्पांसाठी बनवून ठेवलेलं आहे. बघताय पूर्ण. ह्याचा कलर बघा आणि ह्याचा कलर बघा, कारण का ते थोडं असं ते पाणी बिणी जर असं टाकून ते थोडं प्युअर आता मस्त म्हणजे ड्रिंकेबल झालेलं आहे. कारण का ते थोडंसं तुम्हाला असं घशाला जाड लागेल, आणि हे कसं तुम्हाला प्युअर असं सरबत म्हणूनच लागेल. ह्याच्यात बर्फ वगैरे टाकला ना तो खूप मस्त लागतं, छान लागेल. सो येस, आवडला तर बघा, आता ट्राय करा. आणि तुम्हाला आवडला असेल तर नक्की येस प्रयत्न केला आहे. आणि होपफुली मला पण वाटतं, कारण का दिसतानाच ते मी अजून ट्राय नाही केलेलं आहे ऍक्च्युली, पप्पानी केलंय पण मी ट्राय नाही केलं. मी नंतर ट्राय करणार आहे. आपल्याला भेट दिलेली आहे वस्तू, तर त्याचं काहीतरी असं एक युजफुल आपलं मस्त एक ड्रिंक. आणि दोन गोष्टी झाल्यात ऍक्च्युली, ड्रिंक पण झाली आणि पेस्ट पण ती कुठेही यूज करू शकता तुम्ही. जसं बोललो तुम्ही खाण्यात वगैरे, कसं ज्याला आवडेल जसं खाऊ शकता. सो मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला रेसिपी कशी आवडली. रेसिपी नाही सॉरी, एक छोटीशी डिश म्हणून आहे, तर कसं आवडलं आहे ते मला नक्की सांगा. आणि तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. परत तुम्हाला जर अशाच काहीतरी वेगळ्या युनिक
युनिक डिशेस किंवा युनिक रेसिपीज तुम्हाला जर हव्या असतील तर नक्की सांगा. मी आईला नक्की सांगेन. आई पण ॲक्च्युली ही बोलली मला की रस ह्याचा निघू शकतो आणि ह्याची पेस्ट निघू शकते, तर तो आपण ज्यूस वगैरे काय असेल ते. आपण त्या दिवशी पापलेटची डिश केली, ती पण बऱ्याच लोकांनी बघितली, माहिती आहे ना. हां तेच. सो नक्की सांगा मला आणि तुम्हाला कसं वाटलं हे ट्राय करा आणि कळवा मला. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्लॉग. भेटूया आपण पुढल्या व्लॉगमध्ये. टिल दॅट टेक केअर अँड बाय बाय.